Hello, welcome all of you. Um, Today's in our course automobile engineering, we have to see point for alternative fuels. Our automobile engineering course code is 22656. Okay, this is the sixth semester course automobile engineering, and I am Mr. D.R. Mani from VVIT Mechanical Department. So let's start to our today's point, that is in first, this is our unit number first, introduction to automobile, and in that point is alternative fuel. Okay, so what are the fossil fuels? आता ऑटोमोबाईल जो आहे, ऑटोमोबाईल जे रन होणार आहे, ते रन होणार हे फ्युएलवर अवलंबून आहे. ओके, तर कोणत्या कोणत्या फ्युएल्स आता आपण फॉसल फ्युएल्स वापरतोय, तर त्याच्यामध्ये कोल. कुणाला जर साऊंडचा वगैरे प्रॉब्लेम आला तर किंवा दिसत नसेल तर म्यूट काढून तुम्ही लगेच सांगू शकताय. ओके, सो पहिला आपण बघूया की फॉसाईल फ्युएल्स. सो फॉसाईल फ्युएल्स मीन्स कोल, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस आर ऑल कन्सिडर्ड फॉसाईल फ्युएल्स. ओके, याच्यामध्ये कोल आहे, क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, कोळसा म्हणजे कोळसा, पेट्रोल, डिझेल जे आपल्याला मिळते, आपण ज्याला ज्याचं रॉ मटेरियल क्रूड ऑइल, ज्याच्यापासून पेट्रोल आणि डिझेल बनतं, ते क्रूड ऑइल. ओके, ते रॉ मटेरियल आहे, खाणीमधून मिळतं किंवा पेट्रोलच्या खाणी ज्या असतात, ओके, समुद्राच्या तळाशी असे जे खाणी असतात, ते कोळशाच्या खाणी आहेत, त्यात कोल मिळणार. ओके, त्यामध्ये गॅस सुद्धा आहे, नॅचरल गॅस are all considered fossil fuels because they were formed from the fossilized buried remains of plants and animals that lived millions of years ago. Because of their origins, fossil fuels have high carbon content. आता याच्यामध्ये म्हणजे आपण ह्याला थोडक्यात मराठीत आपण, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, जीवाश्म इंधन वगैरे. ओके, जीवाश्म इंधन म्हणतोय त्याला आपण फॉसाईल फ्युएल्स असं म्हणतोय, जे वर्षानुवर्षे पृथ्वीच्या पोटामध्ये जे आपल्याला फ्युएल्स चा साठा तिथं असतो, तो उत्खननाद्वारे तो आपण मिळवतो. ओके, सो त्यामध्ये कोल आहे, क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, याला आपण फॉसाईल फ्युएल्स. आणि हा साठा जो आहे तो जसं पॉप्युलेशन वाढत आहे, जसं गाड्यांचं पॉप्युलेशन वाढत आहे, गाड्यांचा वापर जास्त वाढत आहे आणि जास्ती प्रमाणात फ्युएलचा सप्लाय, फ्युएलचा वापर वाढत आहे, आणि त्याच्यामुळं हे जे जीवाश्म इंधन आहे हे हळूहळू हळूहळू काय व्हायला लागले, तर त्याचं प्रमाण पृथ्वीच्या पोटातलं ते कमी कमी होते. ओके, तो कमी झाल्यामुळं आता प्रमाण, त्यामुळं त्याचे रेट्स जे आहेत ते तुम्हाला वाढलेले दिसतील. ओके, सो व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह फ्युएल? तो अल्टरनेटिव्ह फ्युएल आर डिराइव्ड फ्रॉम सोर्स ऑफ अदर दॅन पेट्रोलियम. म्हणजे आपण जे बघायला लागलोय की अल्टरनेटिव्ह फ्युएलची काय गरज आहे. ओके, अल्टरनेटिव्ह फ्युएल तर फक्त एका इंधनावर अवलंबून राहून चालणार नाही, कारण जो साठा आहे पेट्रोल किंवा सॉरी, तुम्हाला जो सांगितलं की फॉसल फ्युएल्स जे पृथ्वीच्या पोटामध्ये वर्षानुवर्षे जे फ्युएल आहे त्याचा साठा संपत आलेला आहे. ओके, त्यामुळं याची गरज लागली की अल्टरनेटिव्ह फ्युएल. सो त्याला अल्टरनेट काय असेल? सो the rapid depletion of fossil fuels and increasing price of crude oil made the research to search for alternative source of energy. सो क्रूड ऑइलचे रेट दिवसेंदिवस वाढायला लागलेत. ओके, आणि फॉसल फ्युएलच काय व्हायला लागले, कमी होत असल्यामुळं आपल्याला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी सर्च करणं गरजेचं आहे. ओके, द सॅक्रिसिटी ऑफ नॉन पेट्रोलियम रिझर्व
will make renewable energy resource more attractive. The most feasible ways to meet this growing demand is by utilizing alternative fuels. Okay, so the enormous growth of automobile made the diesel engine to play a vital role in transportation sector. The use of diesel in the transport sector is increasing day to day due to the increase the vehicle population. So पेट्रोल जो आहे तो पेट्रोलचा साठा संपत आलेला आहे. पेट्रोलचं प्रमाण कमी होत आलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या जे पेट्रोलला पर्याय म्हणून आपण वेगवेगळी आपण काय करायला लागलोय फ्युएल्स सर्च करण्याचं काम सुरू आहे सगळीकडे. ओके, सो त्याच्यामध्ये पेट्रोल नंतर दुसरा जो पार्ट होतो तो म्हणजे दुसरं जे फ्युएल येते ते म्हणजे डिझेल. आणि डिझेलचा वापर हा मॅक्झिमम आता वाढलेला आहे. आणि सो ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये खूप महत्वाचा इम्पॉर्टंट रोल हा डिझेल करतोय. ओके, सो मॅक्झिमम हेवी व्हेकल्स ज्या आहेत त्या सगळ्या डिझेलवर ऑपरेट होतात आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टेशनसाठी ते खूप महत्वाचं आहे. कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जर वाढली तर नक्कीच प्रॉडक्टची कॉस्ट काय होते, इन्क्रीज होते. आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मग कमी करायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीने अल्टरनेटिव्ह फ्युएलचा वापर केला पाहिजे. ओके, सो त्याच्यामध्ये डिझेलचा वापर हा मॅक्झिमम आहे. सो व्हॉट इज द नीड, काय गरज आहे अल्टरनेटिव्ह फ्युएलची. सो ॲज अ रिझल्ट gases from fossil fuel emission have caused and continuing to cause great damage to the atmosphere such as a greenhouse effect and acidic rain. जर तुम्ही हे जे फ्युएल आहेत फॉसिल फ्युएल आपण म्हणजे जी कोल आहे, ओके, नॅचरल गॅस आहे, पेट्रोल आहे, ह्याचा कंटिन्युअसली वापर जो वाढलेला आहे याचा वापर करून काय झालेला आहे, पर्यावरणाला हानिकारक असे त्याच्यामधून ऍटमॉस्फिअरला हानिकारक असं आपल्याला काय होतं उत्सर्जन म्हणतोय आपण त्याला, तर ते फॉर्मेशन व्हायला लागले. आणि त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा ऍसिडिक रेन असं म्हणतोय आपण. ऍसिडिक रेन म्हणजे रेन ऍसिडचं पाणी, तर त्या पावसामधून ते पाणी पडतं ऍसिडिक. सो तो एन्व्हायरमेंटल इफेक्ट व्हायला लागलाय. ओके, सो त्यामुळे अल्टरनेट त्याला काहीतरी अल्टरनेट असावं फ्युएलला, त्या पेट्रोलला किंवा कोलला किंवा ह्या ज्या फॉसिल फ्युएल्स आहेत त्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल्सचं शोधायचं काम आता मॅक्झिमम सुरू आहे. सो अल्टरनेटिव्ह फ्युएल्स विच आर रिन्युएबल अँड इको फ्रेंडली रिड्यूस द डिपेंडन्सी ऑन द फॉसिल फ्युएल अँड दे हेल्प टू प्रिझर्व द अटमॉस्फिअर टू रिड्यूसिंग एमिशन लेवल. म्हणजे मॅक्झिमम आपण गाडी बघतोय, गाडीमधून जो धूर निघतोय, ओके, किंवा कारखाने इंडस्ट्री वगैरे जिकडं आपण किंवा घरगुती लेवलला आपण जे फ्युएल वापरतोय आणि त्यामधून जे हानिकारक ऍटमॉस्फिअर मध्ये त्याचे जे कणस आहेत उत्सर्जन त्याचं जे होते आणि त्याच्यामुळे हानिकारक पर्यावरणाला जे हानिकारक घटक आहेत, ओके, सो त्यामुळे काय व्हायला लागले ते कसं कमी करता येईल आपण त्या लेवलला, त्या दृष्टीनं त्या लेवलला असं आपलं ट्राय सुरू आहे की मॅक्झिमम ते कमी करायचं आपल्याला. म्हणजे एन्व्हायरमेंटल इफेक्ट जो आहे किंवा पोल्युशन म्हणतोय आपण, ओके, पोल्युशन मॅक्झिमम आपल्याला कमी करायचं आहे. आणि त्याची इमिशन लेवल जे आहे थोडक्यात इमिटिंग जे होते तर ते हवेमध्ये जे धूळ धूर जो कण ते जे पसरतात तर ते मॅक्झिमम आपल्याला कमी करायचे आहेत, ही गरज आहे. आपण नीट बघायला लागलोय. ओके, सो ही एक महत्वाची गरज आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट नीड्स फॉर अल्टरनेटिव्ह फ्युएल. ओके, द बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स क्रिएट higher levels of CO2 and other gas in atmosphere affecting the greenhouse effect. The scarcity of conventional fossil fuels, growing emission of combustion causing pollutants, and their increasing cost will make the biomass source more attractive. So, याच्या दृष्टीनं बायोमास जे आहे त्या बायोमासकडे आपण मॅक्झिमम आता अट्रॅक्ट व्हायला लागलेत आपण. कारण सगळ्यात महत्वाचं काय व्हायला लागले की फ्युएलचं कन्झम्पशन जास्त व्हायला लागले, फ्युएल संपा लागले. ओके, आणि फ्युएल संपत असल्यामुळं नॅचरल ऍक्च्युअली ते निसर्गामध्ये आहे आणि त्याचा साठा कमी आहे. ओके, सो मॅक्झिमम आता त्या दृष्टीनं बायोमासकडं आणि महत्वाचं म्हणजे कॉस्ट नक्कीच की त्याचे जे एमिशन बघा सगळ्याच गोष्टी आहेत की एक तर फ्युएल संपा लागले,
दुसरं त्याच्यापासून ते वापरल्यामुळे काय एमिशन व्हायला लागले. एमिशन जास्त असते त्यामुळे पर्यावरणाला हानिकारक आहे. त्याची कॉस्ट जास्त आहे. कारण एक तर ते संपा लागल्यामुळे त्याची कॉस्ट आता हळूहळू वाढत चाललेली आहे. ओके. आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट काय लागलाय, जास्तीत जास्त बायोमास सोर्स जे आहेत त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह आता आपण व्हायला लागलेलो आहे. सो कन्व्हेन्शनल फ्युएल ॲज अ डिझेल एक्झॉस्ट मे कॉज लंग कॅन्सर अँड अदर रिस्पिरेटरी डिसीजेस, म्हणजे आतड्याचे रोग किंवा आपल्याला कॅन्सर म्हणतोय आपण. तर हे जे गोष्टी ज्या कॅन्सर वगैरे आता जे वाढायला लागले, ओके, किंवा अनेक रोग आपण जास्तीत जास्त आता जे दिसतात तुम्हाला, की ते सगळ्याचा मूळ कारण जे आहे ते ह्या पर्यावरणाला आपण काय केलेलं आहे, पर्यावरण पोल्युटेड केलेलं आहे. आणि ते थ्रू दिस आपण जे फ्युएल वापरतोय त्या फ्युएल थ्रू जास्तीत जास्त ते काय व्हायला लागले, डॅमेज व्हायला लागले. आणि त्यामुळं आपल्याला शरीराला हानिकारक असे ते गॅसेस असल्यामुळं आपल्याला त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर व्हायला लागलाय. ओके. त्यामुळे अनेक रोग वाढायला लागलेत. सो त्याला मूळ हे कारणीभूत डिझेल आणि पेट्रोल आहेत. सो डिझेल एमिशन हॅज बीन क्लासिफाईड ॲज अ ह्युमन कार्सिनोजेन. ओके. त्यामुळेच तर हे जे डिझेल किंवा पेट्रोल आहे त्याचं अल्टरनेटिव्ह काय आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके. दिस इज द नीड ऑफ अल्टरनेटिव्ह फ्युएल्स. सो next point is that is fuel characteristics of CNG and LPG. So CNG called compressed natural gas. बघा, अल्टरनेटिव्ह आपण आता काय केलेलं आहे, फ्युएल म्हणजे मी सांगितलं तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल याला अल्टरनेटिव्ह आपण आता सीएनजी आणि एलपीजी. आता तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील सीएनजी वापरतोय गाड्या, आपण एलपीजी वापरणाऱ्या गाड्या दिसतील. ओके. आणि त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक ते आपण बघू. सो पहिला जो सीएनजी इज कॉल्ड कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. सीएनजीचा फुल फॉर्म बघा, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आणि इट इज मेनली अ मिथेन गॅस. ह्याच्यामध्ये काय असते बघा, सीएनजी म्हणतोय आपण, सीएनजी मध्ये काय असणार आहे, मिथेन. मेनली जे त्याच्यात कंटेंट आहे तो काय आहे, मिथेन. मिथेन वायू आहे त्याच्यामध्ये, विच इज कॉम्प्रेस्ड ॲट प्रेशर बिटवीन 200 to 240 बार्स. 200 ते 240 बार पर्यंत कॉम्प्रेस केलेलं असं कॉम्प्रेसिव्ह फ्युएल, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. लक्षात ठेवा, कॉम्प्रेशन केलेलं आहे, कॉम्प्रेस केलेलं आहे 200 ते, हॅलो हॅलो, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? ओके. सो सीएनजी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. अँड कॉम्प्रेस्ड गॅस जो आहे तो कुठला आहे, मिथेन. लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येणार आहेत. जर ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम झाली तर त्यामध्ये तुम्हाला अशा टाईपचं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. ओके. आणि रिटर्न एक्झाम असली तरी तुम्हाला त्यानंतर त्या पद्धतीने अभ्यास करायला लागणार आहे. ओके. सो कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, इट इज अ मिथेन गॅस अँड इट इज प्रेशर बिटवीन 200 to 240 बार्स. ओके. तुम्ही वही पेन घेऊन बसला तर असे की पॉईंट मी जे सांगतोय महत्वाचे ते तुम्ही पटपट लिहून घेतला तरी चालते. ओके. त्यामुळे तुम्ही शक्यतो वही पेन घेऊन बसा लेक्चरला, तुम्हाला ते बरं पडणार आहे. ओके. सो मी सांगितलं महत्वाचं काय, सीएनजी इज अ कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, मिथेन इज द मेन कंटेंट अँड प्रेशर 200 to 240 बार्स. बघा, तीन ह्याच्यात तुम्हाला म्हणजे ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतील असे तीन क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यात, तीन क्वेश्चनचे आन्सर तयार झाले. सो सीएनजी ऑप्टेन फ्रॉम कोल बेड, मिथेन अँड ऑइल वेल्स. ओके. आता सीएनजी कुठं मिळतंय, तर कोळशाची खाण आहे माहिती, कोळशाची खाण म्हणते आपण, कोळशाचे कोल बेड किंवा ऑइलच्या विहिरी ज्या असतात का नाही, ओके, तर तिथं आपल्याला काय मिळतं, कॉम्प्रेस्ड नॅचरल मिथेन जो गॅस आहे तो मिथेन गॅस आपल्याला तिथं मिळतोय. लक्षात ठेवा. सीएनजी इज अ गुड फ्युएल सबस्टिट्यूट फॉर व्हेकल. आता सीएनजी तुम्ही दिल्लीमध्ये जर बघितलं तर सगळ्या मॅक्झिमम सीएनजी कार्स आहेत. सीएनजी मोठे मोठे व्हेकल जे आहेत, बसेस वगैरे सगळ्या तिथल्या सीएनजी वर धावतात. लक्षात ठेवा. त्यामुळं मॅक्झिमम आता सबस्टिट्यूट हे चांगलं सबस्टिट्यूट म्हणून आपण वापरायला लागलोय सीएनजी. आता कोल्हापुरात पण जे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा
सीएनजी पंपसाठी परमिशन दिलेली आहे आणि मॅक्झिमम आता थोड्या वर्षात तुम्हाला सगळीकडे सीएनजी आता काही कार्स पण आल्यात बघा ज्या सीएनजी मध्ये आहेत. ओके. आणि पेट्रोल पंपावर सुद्धा तुम्हाला सीएनजी गॅस मिळेल. ओके. सो सीएनजी इज अ लायटर दॅन एअर आणि एअर पेक्षा तो हलका आहे. मिथेन जो आहे तो एअर पेक्षा कार्बन म्हणजे सॉरी एअर पेक्षा तो काय आहे हलका आहे. लायटर दॅन एअर. ओके. सो हे सीएनजी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ही सीएनजी ची. ओके. आता एलपीजी बघा. एलपीजी इज अ लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. एलपीजी इज अ फुल फॉर्म बघा. सीएनजीचा मग फुल फॉर्म सांगितला कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. एलपीजीचा काय लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ओके. इट इज अ मिक्सचर ऑफ प्रोपेन अँड ब्युटेन. इट इज अ मिक्सचर ऑफ प्रोपेन अँड ब्युटेन. सीएनजी मध्ये काय असते मिथेन. मिथेन गॅस लक्षात ठेवा. एलपीजी मध्ये काय असते मिक्सचर ऑफ प्रोपेन अँड ब्युटेन लिक्विफाईड ऍट द टेम्परेचर ऑफ 15 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर बिटवीन 1.7 to 7.5 बार. बघा याचं प्रेशर किती कमी आहे बघा. मगाशी मी सांगितलं तुम्हाला प्रेशर सीएनजीचं होतं ते 200 ते 240 बार प्रेशर आहे आणि हिथं एलपीजीचं मात्र कमी आहे 1.7 to 7.5 बार आहे. किती कमी आहे बघा. 15 डिग्री सेल्सिअस आणि हे जे मिक्सचर आहे प्रोपेन अँड ब्युटेन ते लिक्विड मध्ये आहे. किती टेम्परेचरला 15 डिग्री सेल्सिअसला म्हणजे कमी टेम्परेचर आहे बघा. कमी टेम्परेचरला काय असते ते लिक्विड फॉर्म मध्ये असते. म्हणून तुम्ही गॅसची टाकी असते बघा गॅसची टाकी त्याच्यात लिक्विड असते. तुम्ही घरात जे सिलेंडर वापरताय की नाही एलपीजी सिलेंडर त्याच्यात तो गॅस नसतोय लक्षात ठेवा. तो काय असतोय लिक्विड असते. कमी टेम्परेचरला आहे तिथं पण 15 डिग्री सेल्सिअसला तिथं काय केलं जाते त्याच्यामधनं हे करून दिलं आणि ज्यावेळी नंतर आपण काय करतोय लायटरनं आपण गॅस पेटवतोय आणि मग तो आपल्याला गॅस फॉर्म मधनं बाहेर पडतोय तो. लक्षात आलं. 15 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर बिटवीन किती आहे 1.7 to 7.5 बार म्हणजे 15 डिग्री सेल्सिअसला ते लिक्विफाईड असणार आहे कशामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन मध्ये. ओके. हे लक्षात ठेवा गोष्टी. प्रोपेन इज ऑटोमॅटिकली जनरेटेड फ्रॉम द गॅस फील्ड व्हाईल नॅचरल गॅस इज एक्स्ट्रॅक्टेड. आता जो प्रोपेन आहे हा ऑटोमॅटिकली काय होतोय जनरेट होतोय त्या गॅसमध्ये. प्रोपेन अँड ब्युटेन मग अशी मी सांगितलं बघा तुम्हाला मिक्सचर ऑफ प्रोपेन ब्युटेन त्यातला प्रोपेन जो आहे तो ऑटोमॅटिकली जनरेट होतो. सो व्हाईल नॅचरल गॅस इज एक्स्ट्रॅक्टेड ज्यावेळी नॅचरल गॅस मधनं जे आहे तो एक्स्ट्रॅक्ट करतोय आपण एक्स्ट्रॅक्शन होतोय त्यात त्याचं बाहेर काढतोय आपण नॅचरल गॅस मधून त्यावेळी तो निघतोय. ओके. सो प्रोपेन इज युजली यूज फॉर हिटिंग कुकिंग अँड ऍग्रिकल्चर यूज. ओके. आपण जे वापरतोय बघा तर तो जो प्रोपेन आहे तो कुठं वापरतोय आपण मॅक्झिमम आपण कुकिंग साठी ऍग्रिकल्चर मध्ये वापरतात हिटिंग साठी वापरतात इंडस्ट्रीमध्ये. ओके. सो एलपीजी इज हेवियर दॅन एअर. हा फरक आहे बघा सीएनजी आणि एलपीजी. सीएनजी मग तुम्हाला काय सांगितलं लायटर दॅन एअर हलका आहे आणि एलपीजी काय जड आहे हेवियर दॅन एअर. हेन्स इट इज हायली फ्लेमेबल. त्यामुळे तो लगेच पेट घेतो. लक्षात आलं की गॅसचा स्फोट होऊन असं असं झालं जखमी झाले घर पडलं किंवा इंडस्ट्रीमध्ये स्फोट झाला अशा आपण बातम्या ऐकतोय. कारण का तो काय आहे हायली फ्लेमेबल. एलपीजी इज हेवियर दॅन एअर. डिफरन्स लक्षात ठेवा. सीएनजी कसा आहे हलका आहे मिथेन आहे त्यात आणि ह्याच्यात काय आहे प्रोपेन ब्युटेन. प्रोपेन हे जे आहे ते जड आहे. ओके. एलपीजी इज हेवियर दॅन एअर हेन्स इट इज हायली फ्लेमेबल. त्यामुळे तो जास्त फ्लेमेबल आहे. ओके. लगेच ज्वलनशील म्हणतोय आपण. ओके. एलपीजी व्हेकल द गॅस मिक्सेस रेडिली विथ एअर allowing for more complete combustion. एलपीजी जे व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये गॅस काय केलंय एअर बरोबर रॅडिली मिक्स केलेला आहे आणि त्यामुळे काय अलाव होतंय कंबल्शन त्याचं जे कंबल्शन आहे ज्वलन ते लगेच होते एअरमुळे. ओके. सो द फ्युएल कॉस्ट लेस दॅन रेग्युलर गॅसोलाईन बट एलपीजी व्हेकल have lower energy per unit volume so it fuel economy and efficiency are lower. आता एलपीजी आहे तो स्वस्त आहे नक्कीच तो पेट्रोल आणि डिझेल पेक्षा एलपीजी हा स्वस्त आहे गॅस. पण एक त्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे इफिशियन्सीच्या बाबतीत मात्र तुम्हाला ते
कमी इफिशियन्सी देते. ओके. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कधी किंवा माहित असेल तुम्हाला की पेट्रोल गाड्या एनर्जी म्हणजे आपण काय म्हणते वेट जे असते बघा गाडीचं. ओके. तर ती वेट किंवा स्पीड त्या ह्याला आपण काय करतोय हाय स्पीडला हाय वेटला पेट्रोल आपल्याला चांगलं आपल्याला काय देते परफॉर्मन्स देते इफिशियन्सी चांगले देते पण तेवढ्या प्रमाणात काय देऊ शकत नाही एलपीजी देऊ शकत नाही. कारण का लोअर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम एका व्हॉल्यूम मध्ये जी एनर्जी पाहिजे जी पेट्रोलची मिळते जी डिझेलची मिळते ती तुम्हाला एलपीजी ची मिळत नाही. ओके. सो फ्युएल इकॉनॉमी आहे बट इफिशियन्सी काय असणार आहे लोअर हे लक्षात ठेवा. फ्युएल इकॉनॉमी अँड इफिशियन्सी आर लोअर. मी असं सकाळ सांगायला लागलोय कारण ते नोट्स तुम्ही जर कोण लिहित असेल तर तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. तुम्हाला वाचताना व्यवस्थित तुम्हाला ते पॉईंट फक्त एवढे पॉईंट तुम्ही महत्वाचे की पॉईंट वाचले की तुमचा अभ्यास झाला. आणि तुम्हाला जर एक्झाम समजा ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल तर तुम्हाला पटदिशी तुम्हाला उत्तर समजणार. त्यासाठी तुम्हाला मी अशा टाईप सांगायला लागलो समजावून. ओके. सो एलपीजी व्हेकल गिव्ह अ लोअर इंजिन लाईफ ड्यू टू इट्स क्लीन बर्निंग कॅरेक्टरिस्टिक्स. कारण आपल्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल आपण ज्यावेळी बघायला लागलोय त्यावेळी ते आपल्याला सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत की ते कुठं मिळतंय कशा पद्धतीनं आहे त्याच्यामध्ये काय आहे मिथेन आहे ह्याच्यात ब्युटेन मग ते वापरताना इफिशियन्सी कशी आहे. ओके. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. तुम्ही गाडी घेतलाय आणि तुम्हाला काय झाले तुम्हाला काय सांगितले की हा तुम्ही हे स्वस्त आहे म्हणून हे घ्या आणि तुम्ही घेतला पण तुम्हाला माहित पाहिजे ना आपण कुठल्या कंडिशनला हे वापरू शकतोय आपल्याला हे कुठे मिळणार किती कसं याची परफॉर्मन्स कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कम्पेअर करायच्या आहेत आणि मग आपला यूज कसा आहे. ओके. आपण गाडी कुठली घेतली आहे. ओके. तर त्याच्यावर आपण मग त्याच्याप्रमाणे काय केलेलं आहे म्हणून हे अल्टरनेटिव्ह फ्युएल जरी असलं तरी त्याच्यात पण काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. जसं ऍडव्हान्टेज आहे तसं डिसएडव्हान्टेज पण आहेत. फक्त कॉस्ट आपण बघून हे करू शकत नाही तर दुसऱ्या गोष्टी पण आहेत. ओके. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सो एलपीजी व्हेकल गिव्ह longer engine life due to its clean burning characteristics. LPG is a gas at room temperature but a liquid when pressurized. The required pressure varies according to composition of the mixture. It is usually stored at around 10 bar. LPG जे आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा हे क्लीन म्हणजे जे इंजिन आहे त्याचं म्हणजे इंजिन लाईफ जे आहे हे काय असणार आहे लॉंगर असणार आहे इंजिन लाईफ. ओके. पेट्रोल आणि डिझेल कम्पेअर केलं तर एलपीजीचं लाईफ चांगलं आहे आपल्याला इंजिनचं चांगलं लाईफ मिळणार. सो ॲट रूम टेम्परेचरला जर बघितलं एलपीजी हा आपण रूम टेम्परेचरला गॅस फॉर्म मध्ये आपल्याला मिळतोय. बरोबर आहे का. आपण बघा आपलं रेग्युलर आपलं गॅस सुरू केला तुम्ही आणि गॅस सुरू केल्यानंतर वरती जे येणार आहे गॅसच्या त्या सिलेंडर मधून वरती जो येणार आहे तो आपल्याला काय होतं गॅस फॉर्म मध्ये तो एलपीजी बाहेर पडतोय. ओके. आणि तो जर प्रेशराइज्ड काय केलेला आहे त्या टाकीमध्ये त्याला प्रेशराइज्ड करून काय केलेलं आहे लोअर टेम्परेचरला त्याला कंपोजिशन त्याचं जे आहे ते त्या पद्धतीने मिक्सर फॉर्म करून त्याला आपण स्टोअर करतोय. ओके. त्याचं प्रेशर असते 10 बार जनरली अराउंड 10 बार त्याचं प्रेशर मिळते आपल्याला. ओके. सो हे महत्वाच्या फ्युएल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सीएनजी आणि एलपीजीच्या. So next one is a CNG and LPG fuel also have both similarities and differences. Okay. While CNG is comprised of methane and LPG is comprised of propane and butane. बघा हे डिफरन्स आहे दोघांच्यातला. कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर आहेत डिफरन्स जास्त काय असं नाही पण वेगवेगळे त्याच्यामध्ये कंटेंट आहेत. सीएनजी जो आहे तो काय मिथेन आहे आणि एलपीजी जो आहे तो प्रोपेन अँड ब्युटेन आहे. CNG is typically used as substitute for gasoline in automobiles, while LPG is often used in industrial refrigeration, agricultural, catering industries. ओके. कारण फ्लेमेबल असल्यामुळं आपण ऑटोमोबाईल मध्ये काय करतोय मॅक्झिमम सीएनजी हा सेफ आहे लक्षात ठेवा. हा फ्लेमेबल नाही आहे पण हा एअर पेक्षा मग सांगितलं तुम्हाला एलपीजी काय जड आहे हायर. ओके. वेट त्याचं जास्त आहे
आणि सीएनजी जो आहे तो मिथेन आहे, त्याच्यामध्ये तो काय वेट त्याचं कमी आहे एअरपेक्षा. सो एलपीजी तो फ्लेमेबल आहे आणि मॅक्झिमम त्याचा आपण वापर मग या रिप्रेशन मध्ये असेल, ऍग्रिकल्चर मध्ये असेल, केटरिंग मध्ये असेल, केटरिंग इंडस्ट्री. ओके. तर तिथं आपण एलपीजीचा वापर करतो. ओके. सो इज द एलपीजी लिक्विड और गॅस? मग अशी मी सांगितलं बघा, एलपीजी इज लिक्विड और गॅस. तर ते महत्वाचं क्वेश्चन आहे. ऍट नॉर्मल टेम्परेचर, रूम टेम्परेचर म्हटलं बघा तुम्हाला, एलपीजी रूम टेम्परेचरला गॅस मध्ये मिळते, फॉर्म मध्ये असतो. ओके. ऍट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर ॲज इन युअर लिव्हिंग रूम और गार्डन यू विल मीट एलपीजी ॲज अ गॅस. तुम्हाला एलपीजी हा गॅस फॉर्म मध्ये मिळतो. बट वेन इट इज आयदर कूल्ड डाऊन और पुट अंडर प्रेशर, समजा त्याला आपण कूल केलं आणि त्याच्यावर आपण प्रेशराइज्ड केलं त्याला आणि कूल केलं, तर ते चेंजेस कशात होतात, लिक्विड मध्ये चेंज होतंय. त्यामुळे ते टाकी ज्यावेळी गॅसची आपण आणतोय ते काय प्रेशर केलेलं आहे, त्याला प्रेशराइज्ड केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी मध्ये ते भरलेलं आहे. ओके. त्यामुळं कमी टेम्परेचर करून, म्हणून तिथे लिक्विड असते ते आत. आपल्याला सिलेंडर हलवल्यावर आपल्याला कळते की याच्यामध्ये लिक्विड आहे. ओके. सो एक्झॅक्टली द टाइप ऑफ लिक्विड दॅट इज फिल्ड ऑन टू द सिलेंडर. हेच लिक्विड आपण काय करतोय, आपण ते सिलेंडर मध्ये भरलेलं असतं. ओके. सो कळालं तुम्हाला एलपीजी लिक्विड आहे का गॅस आहे? दोन्ही सुद्धा आहे असं म्हणूया आपण. ओके. लो अंडर हाय प्रेशर अँड लो टेम्परेचरला ते तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि रूम टेम्परेचरला आल्यावर त्याचं गॅस फॉर्म मध्ये रूपांतर होतं. ओके. व्हॉट इज सोर्स ऑफ सीएनजी? व्हॉट इज सोर्स ऑफ सीएनजी? आता what is source of CNG बघा, CNG is made by compressing natural gas which is mainly composed of methane, CH4, हे केमिकली त्याचं हे आहे. ओके. CH4 methane formula is to less than 1% of volume. It occupies at standard atmospheric pressure. It is stored and distributed in hard containers. मोठे कंटेनर्स असतात त्याच्यामध्ये हे स्टोअर केलं जातं, कारण हा गॅस फॉर्म मध्ये आहे, लक्षात ठेवा. ऍट अ प्रेशर ऑफ 20 to 25 MPa. सो युजली इन सिलेंड्रिकल और स्पेरिकल शेप. सिलेंड्रिकल किंवा स्पेरिकल शेप मधले जे सिलेंडर्स आहेत. ओके. याच्यामध्ये कंटेनर आहेत सिलेंड्रिकल किंवा स्पेरिकल शेप मध्ये. याच्यामध्ये हा हाय व्हॉल्यूम, लेस दॅन 1% ऑफ व्हॉल्यूम. ओके. त्याच्यामध्ये तो मिथेन गॅस स्टोअर केला जातो. ओके. सीएनजी युजेस, तर सीएनजी इंजिन बघूया आपण. सीएनजी इंजिन uses second fuel tank which has to attach to the vehicle. म्हणजे सीएनजी इंजिन जे आहे त्याला काय केलंय, फ्युएल टँक अटॅच केलेला आहे. and it is situated in the trunk. This trunk is usually large in size and it has to keep the gas used compressed. कॉम्प्रेस केलेला गॅस त्याच्यामध्ये स्टोअर केलेला आहे टँक मध्ये. सो त्या टँक मध्ये ते टँक जो आहे तो इंजिनला अटॅच केलेला आहे. ओके. द प्रेशर रेंज मे व्हॅरी फ्रॉम इंजिन टू इंजिन. प्रेशर याच्यामधलं जे आहे ते व्हॅरी होऊ शकतं इंजिन नुसार, म्हणजे छोटं इंजिन मोठं इंजिन कुठलं त्या पद्धतीने ते प्रेशर जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. So driver has to choice to run the vehicle using any one fuel by simply pressing a switch on the dashboard. This means that the car can alternate between the different tanks drawing fuel from the either. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये आता महत्वाचं काय बघा, तर डॅशबोर्ड जो असतो त्या डॅशबोर्डवर एक स्विच दिलेला असतो आणि त्या स्विच मधनं जो ड्रायव्हरला एक फॅसिलिटी दिली की समजा तुम्हाला पेट्रोलला घ्यायचं आहे गाडी,
तर तुम्ही ते पेट्रोलला घेऊ शकताय. आणि जर तुम्हाला समजा पेट्रोल वापरायचं नाही, तुम्हाला काय सीएनजी वापरायचं आहे, तर ते स्विच दाबला की तुम्ही चेंजवर होते, लगेच तुमचं जे कनेक्शन आहे ते काय होते, सीएनजी ला जाते आणि सीएनजी गॅस तुम्ही वापरू शकता. अशा फॅसिलिटी कार्स मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आता ज्या कार्स आहेत त्या सीएनजी पेट्रोल अशा येतात बघा. ओके, ज्याच्यामध्ये सीएनजी पण वापरू शकताय तुम्ही, पेट्रोल पण वापरू शकताय. सो वर्किंग ऑफ सीएनजी इंजिन. आता नेक्स्ट जे आहे, वर्किंग ऑफ सीएनजी इंजिन. सीएनजी vehicle is a combination of two contains part of both gasoline and सीएनजी व्हेकल. म्हणजे आता मी सांगितलं बघा तुम्हाला की ज्याच्यामध्ये दोन पार्ट्स त्याच्यामध्ये असू शकतात. ओके, दोन पार्ट्स आपण करू शकतोय ज्याच्यामध्ये पेट्रोल आणि गॅस असं आपण वापरू शकतो. सीएनजी इंजिन uses separate fuel tank situated in the trunk. The size of tank is large to keep the gas compressed. The driver has choice to run the vehicle using any one fuel by simply operating switch. आता जे सांगितलं आपण तेच परत आहेत गोष्टी. ओके, so once the driver select the CNG tank, compressed gas in the tank is sucked through the series of highly pressurized line until it reaches the regulator. त्या रेग्युलेटर पर्यंत काय केलेलं आहे, हायली प्रेशराइज्ड लाईन्स प्रोव्हाइड केले आहेत, ज्यामुळे ड्रायव्हरनं स्विच चेंज केला की पेट्रोल मधून ती सीएनजी कडे जाणार. समजा पेट्रोलवर आहे, पेट्रोल मधून आपल्याला सीएनजी कडे जायचंय, तर ते कॉम्प्रेस्ड गॅस जो आहे मिथेन, तो त्या टँक मध्ये भरलेला आहे आणि त्यातून काय केलेलं आहे, ते हायली प्रेशराइज्ड लाईन्स त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत रेग्युलेटर मध्ये, रेग्युलेटर पर्यंत. सो त्यातनं ते सक करून घेणार त्या टँक मधून. सो द फंक्शन ऑफ रेग्युलेटर इज टू कंट्रोल द प्रेशर ऑन द गॅस टू मॅच अमाऊंट ऑफ फ्युएल needed by the fuel injection system of the vehicle engine. सो रेग्युलेटर इथं वापरलेला आहे, रेग्युलेटर. सो रेग्युलेटरचं काय कंट्रोल करतोय, तर प्रेशर ऑन द गॅस. ओके, ते प्रेशर आहे गॅसचं ते कंट्रोल करण्याचं काम कोण, रेग्युलेटर करतोय. ओके, जसं गरज आहे फ्युएलची. ओके, फ्युएल इंजेक्शन सिस्टीमला आपण ती पाठवणार, बरोबर आहे काय, आणि त्यामध्ये इंजेक्ट होऊन मग आपल्याला ते इंजिन रन होणार आहे, ते फ्युएल इंजेक्ट होणार. सो फ्युएल इंजेक्टरला जशी गरज आहे त्या पद्धतीने तिला रेग्युलेटर प्रोव्हाइड केलेला आहे. सो वेन प्रेशर ऑफ गॅस reaches to acceptable level, the solenoid valve allows to gas to move into the fuel injection system and mixed with air in the proper proportion in engine. So तो प्रेशराइज्ड गॅस जो आहे तो सोलोनॉइड व्हॉल्व तिथं ऑपरेट केलेला आहे. तो सोलोनॉइड व्हॉल्व अलाउज काय करतोय, तो गॅस मूव्ह करतोय फ्युएल इंजेक्शनला. ओके, अँड मिक्स विथ एअर, आणि त्याच्यामध्ये तो एअरला त्याच्यामध्ये मिक्स करणार आणि प्रॉपर प्रोपोर्शननं. सोलोनॉइड व्हॉल्व काय करतोय, प्रॉपर प्रोपोर्शननं तो गॅस आणि तो एअर असं मिक्स करून ते इंजिनला पाठवते. ओके, सो दिस मिक्सचर इज देन एंटर्स इन टू द सक्शन मॅनिफोल्ड ऑफ द मॅनिफोल्ड टू द इंजिन. मॅनिफोल्ड मधनं सक्शन ते जो हे मिक्सचर आहे ते मिक्सचर इंजिनला जाणार. ड्युरिंग दिस द पिस्टन मूव्स डाऊनवर्ड. आता पुढचं प्रोसेस आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की पिस्टन काय होणार आहे, डाऊनवर्डला जाणार आणि दिस स्ट्रोक इज कॉल्ड, आपल्याला माहिती आहे सक्शन स्ट्रोक. तो सक्शन स्ट्रोक मध्ये ते मिक्सचर आत जाणार. द गॅस अँड एअर मिक्सचर इज कॉम्प्रेस्ड टू रिक्वायर्ड कॉम्प्रेशन रेशो विच इन्क्रीज टेम्परेचर अँड प्रेशर अँड इट इज इग्नायटेड इन द कंबशन चेंबर. त्याच्यामध्ये इग्नाइट केलं जातं, इग्निशन असतो, इग्निशन स्विच, आणि त्याच्यामुळं ते कॉम्प्रेस केलं जातं. दुसरा स्ट्रोक जो आहे आपला, दुसऱ्या स्ट्रोकला आपण काय करतोय, म्हणजे पहिलं सक्शन झालं, कॉम्प्रेशनला कॉम्प्रेस करणार, पिस्टन पहिला का खाली आलं. ओके, टीडीसी टू बीडीसी, नंतर बीडीसी टू टीडीसी ला गेलं, ते कॉम्प्रेस करत म्हणजे दाबत गेलं ते मिक्सचर, आणि त्याच्यामुळं तिथं इंजेक्टर काय होणार, ऑपरेट होणार नंतर, आणि इंजेक्टर ऑपरेट झाल्यावर ते फ्युएल बर्न होणार. ओके, डिझेल ignites causing gas to ignite and force piston down. Due to combustion, large amount of heat energy is released, increasing temperature and pressure. त्यामुळं काय होणार आहे, लार्ज अमाऊंट ऑफ कंबल्शन तिथं होणार. कंबल्शन झाल्यानंतर म्हणजे पेट घेणार थोडक्यात,
पेट घेतल्यानंतर हीट एनर्जी जनरेट होणार. ओके, हीट एनर्जी जनरेट झाली की ते काय करणार, रिलीज हाय टेम्परेचर प्रेशर विच ऍक्ट्स ऑन पिस्टन. पिस्टनवर हाय टेम्परेचर आणि प्रेशर डेव्हलप होणार टू मूव्ह द पिस्टन डाऊनवर्ड. जोरात ते प्रेशर न काय होणार आहे, पिस्टन खालच्या साईडला ढकललं जाणार. त्याला आपण काय म्हणतोय, पॉवर स्ट्रोक. त्याला काय म्हणतोय आपण, पॉवर स्ट्रोक. म्हणजे पहिला सक्शन, दुसरा कॉम्प्रेशन, तिसरा पॉवर. ओके, बघा इथं दिसते तुम्हाला, पहिला जो आहे तो सक्शन, कॉम्प्रेशन, ऍक्च्युअली एक्सपान्शन म्हणतात, म्हणजेच पॉवर स्ट्रोक, जिथं पॉवर मिळणार आपल्याला. ओके, एनर्जी ते फ्युएल बर्न झाल्यामुळं वरून ते ढकलणार हाय प्रेशरनं पिस्टनला, आणि त्यामुळे तिला एनर्जी मिळणार, म्हणून त्याला आपण पॉवर स्ट्रोक, पॉवर जनरेट होते. ओके, सो दिस इज अ पॉवर स्ट्रोक. अँड ड्यू टू पिस्टन मूव डाऊनवर्ड अँड डेव्हलपिंग पॉवर विच मूव्स द व्हेकल फॉरवर्ड. आणि मग त्याच्यामुळे ही जी पॉवर आहे ती आपण काय करतोय, युटिलाइज करून मग आपण इंजिन काय करतोय, रन करतोय किंवा व्हेकल रन करतोय. ओके, सो शेवटचा स्ट्रोक आहे तो एक्झॉस्ट स्ट्रोक. एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होतं, ते बर्न झालेलं जे फ्युएल आहे ते अपवर्डला, आपण ते काय ऍटमॉस्फिअरला आपण काय करतो, ते ढकललं जातं इथून पिस्टन मधून. ओके, सो दिस इज अ एक्झॉस्टर म्हणतो आपण, एक्झॉस्ट स्ट्रोक. ओके, सो हे 4 स्ट्रोक आपल्याला माहिती आहेत कशा पद्धतीने सीएनजीचं काम होते. ओके, वर्किंग होते. सो नेक्स्ट वन इज अ, जर टायमिंग संपली तर तो तिथून पुढचा पॉइंट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेतला जाईल. ओके, सो नेक्स्ट वन इज अ एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पण म्हणतात काही वेळेला, लिक्विफाईड किंवा लिक्विड पेट्रोलियम गॅस. आता सीएनजी झाले कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, मिथेन वापरतात. आता एलपीजी मध्ये काय असणार आहे, प्रोपेन आणि ब्युटेन. लक्षात ठेवा, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. एलपीजी इज ऑब्टेन बाय रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल. क्रूड ऑइल जे असते नाही, म्हणजे रॉ मटेरियल म्हणूया, खाणीमध्ये जे मिळतं. ओके, ऑइल इंडस्ट्रीमध्ये जे मिळतं पहिला क्रूड ऑइल, म्हणजे आपण ऐकतो बघा क्रूड ऑइलचे भाव वाढले, आणि क्रूड ऑइलचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. म्हणजे क्रूड ऑइल म्हणजेच त्याच्यावर प्रक्रिया करून हे पेट्रोल आणि डिझेल बनवतात. ओके, सो दिस इज अ क्रूड ऑइल. सो रिफायनिंग, त्याला रिफायनिंग केलं जातं, त्याला रिफायनिंग प्रोसेस म्हणतात. रिलायन्सची आहे बघा रिफायनिंग प्रोसेस जे आहे. ओके, तर ते त्याच्यामधने क्रूड ऑइलचं काय केलं जातं, पेट्रोल आणि डिझेल मध्ये फॉर्मेशन केलं जातं. सो एलपीजी कंटेन्स प्रोपेन अँड ब्युटेन अँड प्रोपिलिन अँड इज मोस्ट प्युअर. एलपीजी हा प्युअर असा खूप समजला जातो डिझेल पेक्षा. ओके, एलपीजी जो सॉरी एलपीजी जो गॅस आहे तो प्रोपिलिन जो आहे, ब्युटेन अँड प्रोपिलिन, याच्यामध्ये प्रोपिलिन जो आहे तो मोस्ट प्युअर असा समजला जातो. सो as vaporization of propane occurs at atmosphere temperature and pressure, hence it burns more accurately in engine cylinder. याच्यामध्ये काय केलं जातं, व्हेपरायझेशन प्रोपेनचं, व्हेपरायझेशन ऑफ प्रोपेन ऑकर्स ऍट ऍटमॉस्फिअर टेम्परेचर अँड प्रेशर. त्यामुळं ते आपण काय करतोय, याच्यामध्ये व्हेपरायझेशन होतं त्याचं. ओके, आणि ते आपण इंजिन सिलेंडर मध्ये आपण वापरणार आहे. So due to complete combustion emit less HCCO and easy to control exhaust emission. At normal temperature, propane fires easily, hence cold starting and is and produce power without